नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये। स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल अंतर्गत घेण्यात येणारी महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 2024। विद्यार्थी मित्रांनो, अद्याप पाहतो महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 2024चं टेंटेटिव्ह शेड्यूल पाहायला आपल्याला मिळणार आहे, परंतु कोणत्या तारखेला परीक्षा होणार आहे याची कल्पना आपल्याला अद्यापर्यंत नाही। आपल्याला टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवायचं असेल तर किमान 100 पेक्षाही जास्त मार्क्स असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आत्तापासूनच सीईटीचा अभ्यास सुरू करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातील टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणं सोपं जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्टडी डायरीज या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला रेग्युलर नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। यामध्ये टॉप मोस्ट इम्पॉर्टंट MCQज आपण घेणार आहोत। आजच्या या लेक्चरमध्ये भारतीय राज्यघटनेवर आधारित सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे भारतीय राज्यघटना, त्यानंतर IPC, त्याचबरोबर लॉ टॉर्ट आणि कायदेशीर म्हणी या सर्व विषयांचा अभ्यास रेग्युलर आपण या चॅनलवर करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि तुम्ही जर लॉ सीईटी 3 इयर, लॉ सीईटी 5 इयरची तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, माझी मागची संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला लॉ सीईटीच्या परीक्षेमध्ये याचा भरपूर उपयोग होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमची सीईटीची तयारी परिपूर्ण होण्यासाठी आम्ही एक क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे। यामध्ये फुल सिलेबस नोट्स PDF माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। यूट्यूब बेसिसवर रेकॉर्डेड लेक्चरचे संपूर्ण लिंक्स तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि प्रॅक्टिसकरिता 1000पेक्षाही जास्त MCQज आम्ही तुम्हाला देणार आहोत। 10 संपूर्ण सिलेबसवर टेस्ट सिरीज असणार आहे आणि या कोर्सची फी असणार आहे 1000 रुपये। याकरता विद्यार्थी मित्रांनो, खाली स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे संपूर्ण माहिती मिळवायची आहे आणि कोर्सला जॉईन करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला जास्त वेळ न घालवता आता आपण सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत अभ्यासलेल्या राज्यघटना या टॉपिकवर आपण काही संभाव्य प्रश्नांचे उकल करणार आहोत। आजचा आपला हा पहिला प्रश्न आहे। साधारणतः उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र टिंबटिंबपुरते मर्यादित असते। तर बघा, 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय आहे काही विशिष्ट शहर, दुसरा पर्याय संबंधित घटक राज्य, तिसरा पर्याय पूर्ण देश आणि चौथा पर्याय यापेक्षा वेगळे। तर साधारणतः उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र संबंधित घटक राज्यापुरते मर्यादित असते। तर बघा, आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे त्या राज्यापुरते मर्यादित असते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे संपूर्ण भारतभर मर्यादित असते। म्हणजे घटक राज्यासंदर्भात असेल तर उच्च न्यायालय आणि संपूर्ण भारतासंदर्भात असेल तर सर्वोच्च न्यायालय। तर आता दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, काही खटल्यांचा प्रारंभ कनिष्ठ न्यायालयात न होता उच्च न्यायालयात होऊ शकतो। या संबंधीच्या अधिकार क्षेत्राला टिंबटिंब अधिकार क्षेत्र असे म्हणतात। तर याचे 4 पर्याय दिले आहेत। प्रारंभिक, दुसरा आहे प्रादेशिक, तिसरा आहे पुनर्निर्णयात्मक आणि चौथा आहे परामर्शवादी। तर याचं योग्य उत्तर आहे प्रारंभिक। तर काही खटल्यांचा प्रारंभ कनिष्ठ न्यायालयात न होता उच्च न्यायालयात होऊ शकतो, या संबंधीच्या अधिकार क्षेत्राला प्रारंभिक अधिकार क्षेत्र असे म्हणतात। तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेने टिंबटिंबला संकटकालीन अधिकार दिलेले आहेत। तर त्यामध्ये आहेत पंतप्रधान, महान्यायवादी, राष्ट्रपती, संसद। तर राज्यघटनेने राष्ट्रपतीला संकटकालीन अधिकार दिलेले आहेत। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या टिंबटिंब कलमानुसार राष्ट्रपती संपूर्ण देशात आणीबाणी लागू करू शकतात। तर याच्यामध्ये 4 पर्याय दिले आहेत, 344, 352, 356 आणि 360। आता आपण अभ्यासल्याप्रमाणे राज्यघटनेच्या 352 कलमानुसार राष्ट्रपती हे संपूर्ण देशात आणीबाणी लागू करू शकतात। तर यामध्ये आपल्या लक्षात ठेवायचं आहे कलम 352। कलम 352 म्हटलं आणीबाणी असे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आणीबाणी घोषणेच्या टिंबटिंबमध्ये संसदेने मान्यता द्यावी लागते।
त्याचे 4 पायऱ्या दिल्या आहेत, 1 महिना, 2 महिने, 6 महिने आणि 15 दिवस. तर आणीबाणी घोषणेच्या 1 महिन्यामध्ये संसदेला मान्यता द्यावी लागते. तर पुढचा प्रश्न आहे, संसदेची मान्यता न मिळाल्यास टिंबटिंब इतक्या कालावधीनंतर आणीबाणी आपोआप रद्द होते. 30 दिवसांमध्ये आणीबाणी आपोआप रद्द होते. पुढचा प्रश्न आहे, घटक राज्यातील अस्थिर स्थितीमुळे टिंबटिंब कलमानुसार आणीबाणी घोषित करता येते. तर कलम 356 नुसार आणीबाणी घोषित करता येते. तर त्यामध्ये बाकीचे 4 पायऱ्या दिले आहेत, 320 कलम, 360 कलम, 352 कलम आणि 356 कलम. तर याचं योग्य उत्तर आहे 356 कलम. राष्ट्रपती राजवटीत राज्याचा कारभार राज्यपाल चालवतात. राज्यामध्ये राष्ट्रपतीचा सदस्य म्हणून राज्यपाल हे राज्याचा कारभार बघतात. त्यामध्ये 3 पर्याय असे आहेत, मुख्यमंत्री, पंतप्रधान, विधानसभा अध्यक्ष. राष्ट्रपती राजवटीत राज्याचा कारभार राज्यपाल बघतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब कलम हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. तर यामध्ये आहे कलम 352, 356, 360 आणि 348. तर कलम 360 हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, आत्तापर्यंत भारतात आर्थिक संकटामुळे टिंबटिंब वेळा आणीबाणी जाहीर केली गेली. तर या प्रश्नाचे 4 पर्याय दिले आहेत, फक्त एकदा, दोनदा, चारदा आणि एकदाही नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकदाही नाही. तर उत्तर कसं होईल बघा, आत्तापर्यंत भारतात आर्थिक संकटामुळे एकदाही आणीबाणी जाहीर केली गेली नाही. भारतामध्ये आत्तापर्यंत 3 वेळा आणीबाणी जाहीर केली गेलेली आहे, पण आर्थिक संकटामुळे एकदाही आणीबाणी जाहीर केली गेलेली नाही. चला तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघूया. आर्थिक आणीबाणीमध्ये आता खाली 4 पर्याय दिले आहेत, तर ते 4 पर्याय मी आपल्याला वाचून दाखवतो. पहिला पर्याय, न्यायाधीश व इतर उच्च अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करता येते. न्यायाधीश व इतर उच्च अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करता येत नाही. न्यायाधीशाला कामावरून कमी करता येते. आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर्थिक आणीबाणीमध्ये न्यायाधीश व इतर उच्च अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करता येते. केंद्र सरकारमधील महत्त्वाची प्रशासकीय पदे, आता त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय पंतप्रधानांच्या शिफारसीने भरले जातात. दुसरा पर्याय केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भरले जातात. तिसरा पर्याय राज्य सेवा आयोगाद्वारे भरले जातात. आणि चौथा पर्याय संयुक्त लोकसेवा आयोगाद्वारे भरली जातात. तर याचं योग्य उत्तर आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भरली जातात. उत्तर कसं होईल बघा, केंद्र सरकारमधील महत्त्वाची प्रशासकीय पदे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भरली जातात. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व इतर सभासदांची नियुक्ती कोण करतं? तर त्याच्यामध्ये 4 पर्याय दिले आहेत, महाधिवक्ता, महान्यायवादी, राज्यपाल आणि राष्ट्रपती. तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व इतर सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल टिंबटिंब असतो. तर याचे 4 पर्याय दिले आहेत, 6 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष आणि 2 वर्ष. तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष असतो. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे निवृत्ती वय टिंबटिंब आहे. याचे 4 पर्याय दिले आहेत, 62 वर्ष, 58 वर्ष, 65 वर्ष आणि 60 वर्ष. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे निवृत्ती वय 65 वर्ष आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्याला राजीनामा द्यायचा असल्यास कोणाकडे द्यावा लागतो? याचे 4 पर्याय दिले आहेत, राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश. तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्याला राजीनामा द्यायचा असल्यास राष्ट्रपतीकडे द्यावा लागतो. पुढचा प्रश्न आहे, संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य निवृत्तीनंतर काय करू शकतो? तर याचे 4 पर्याय दिले आहेत, पुन्हा किती वेळा संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य होऊ शकतो? त्यानंतर फक्त एकदा संघ लोकसेवाचा सदस्य होऊ शकतो. पुढचा पर्याय आहे 2 वेळा संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य होऊ शकतो. आणि चौथा पर्याय आहे पुन्हा कधीच संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य होऊ शकत नाही. तर याचा योग्य पर्याय आहे संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य निवृत्तीनंतर पुन्हा कधीच संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सभासदांची नेमणूक टिंबटिंबद्वारे केली जाते. 4 पर्याय दिले आहेत, राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीश
आणि पंतप्रधान. संयुक्त लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सभासदांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सभासद यांना नेमण्याचे अधिकार कोणाला आहेत? 4 पर्याय दिले आहेत, राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती आणि सरन्यायाधीश. तर याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल. राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष व सभासद यांना नेमण्याचे अधिकार राज्यपाल यांना आहेत. पुढचा प्रश्न आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याचे निवृत्ती वय टिंबटिंब आहेत. याचे 4 पर्याय दिले आहेत, 65 वर्ष, 60 वर्ष, 62 वर्ष आणि 58 वर्ष. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याचे निवृत्ती वय 62 वर्ष आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल टिंबटिंब आहे. याचेही 4 पर्याय दिले आहेत, 6 वर्ष, 8 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल 6 वर्ष आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला राजीनामा द्यायचा असल्यास कोणाकडे द्यावा लागतो? याचे 4 पर्याय दिले आहेत, राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री. तर योग्य उत्तर आहे राज्यपाल. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला राजीनामा द्यायचा असल्यास राज्यपाल यांच्याकडे तो द्यावा लागतो. पुढचा प्रश्न आहे, लोकसेवा आयोगाशी संबंधित कलम कोणते? कलम 360, 311, कलम 315 आणि कलम 356. याचं योग्य उत्तर आहे कलम 315. लोकसेवा आयोगाशी संबंधित कलम 315 आहे. पुढील प्रश्न आहे, घटनेतील टिंबटिंब वे कलम निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. याचे 4 पर्याय दिले आहेत, कलम 324, कलम 356, कलम 360, कलम 315. तर याचं योग्य उत्तर आहे कलम 324. घटनेतील 324वे कलम निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, सन 1995च्या जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला. तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत. मित्रांनो जरा लक्ष देऊन ऐका. पर्याय पहिला आहे, निवडणूक आयोग हे बहुसदस्यीय मंडळ असून 2 निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताच्या समकक्ष दर्जाचे आहेत. तर दुसरा पर्याय आहे, निवडणूक आयोग हे बहुसदस्यीय मंडळ आहे परंतु मुख्य निवडणूक आयुक्त इतर निवडणूक आयुक्तापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे आहेत. तिसरा पर्याय आहे, निवडणूक आयोग हे सदस्य मंडळ असून संसदेने केलेला कायदा अग्राह्य आहे. आणि चौथा पर्याय आहे, निवडणूक आयोगाचे अधिकारी व सदस्य याविषयीच्या घटनात्मक तरतुदींमध्ये बदल करण्याबाबत सक्षम नाही. तर याचे योग्य उत्तर आहे, सन 1995च्या जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की निवडणूक आयोग हे बहुसदस्य मंडळ असून 2 निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताच्या समकक्ष दर्जाचे आहेत. चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. सर्व निवडणुकांबाबत पर्यवेक्षण, दिशानिर्देशन व नियंत्रण करण्याचे सर्वाधिकार कोणाला आहेत? तर 4 पर्याय दिले आहेत, संसद, राष्ट्रपती, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय. तर याचं योग्य उत्तर आहे निवडणूक आयोग. सर्व निवडणुकांबाबत पर्यवेक्षण, दिशानिर्देशन व नियंत्रण करण्याचे सर्वाधिकार निवडणूक आयोग यांना आहेत. पुढचा प्रश्न आहे, ही निवडणूक आयोगाची कार्य होत. तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत, मतदार याद्या तयार करणे, निवडणुकांसाठी कार्यक्रम पत्रिका जाहीर करणे, विविध राजकीय पक्षांना मान्यता देणे आणि वरील सर्व. तर निवडणूक आयोगाची कार्य कोणकोणती आहे? मतदार याद्या तयार करणे, निवडणुकांसाठी कार्यक्रम पत्रिका जाहीर करणे आणि विविध राजकीय पक्षांना मान्यता देणे. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, संघ, घटक राज्ये, शासकीय संस्था यांचे हिशोब तपासून अहवाल तयार करण्याचे कार्य कोण करतं? तर याचे 4 पर्याय दिले आहेत, नियंत्रक व महालेखापरीक्षक, दुसरा आहे महाधिवक्ता, तिसरा आहे महान्यायवादी आणि चौथा आहे सरन्यायाधीश. तर याचे योग्य उत्तर आहे नियंत्रक व महालेखापरीक्षक. संघ, घटक राज्ये, शासकीय संस्था यांचे हिशोब तपासून अहवाल तयार करण्याचे कार्य नियंत्रक व महालेखापरीक्षक करतो. पुढचा प्रश्न आहे, हा राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला देतो. याचे 4 पर्याय दिले आहेत, महालेखापरीक्षक, महाधिवक्ता, महान्यायवादी आणि पंतप्रधान. याचं योग्य उत्तर आहे महान्यायवादी. हा राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला देतो. पुढचा प्रश्न आहे, हा राज्यपालाला कायदेविषयक सल्ला देण्याचे कार्य करतो. याचे 4 पर्याय दिले आहेत, महालेखापरीक्षक, महाधिवक्ता, महान्यायवादी आणि मुख्यमंत्री. तर याचं योग्य उत्तर आहे महाधिवक्ता. हा राज्यपालाला कायदेविषयक सल्ला देण्याचे कार्य करतो.
यामध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला देण्याचं काम महान्यायवादी करतात आणि राज्यपालाला कायदेविषयक सल्ला देण्याचे काम महाधिवक्ता हे करतात। पुढचा प्रश्न आहे, याची नेमणूक राज्यपालांद्वारे होते। तर याचे 4 पर्याय दिले आहेत, महाधिवक्ता, महालेखापरीक्षक, महान्यायवादी आणि पंतप्रधान। तर महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपालांद्वारे होते। पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटनेत टिंबटिंब प्रकारे दुरुस्ती करता येते। तर या 4 पर्याय दिले आहेत, 2, 8, 3, 5। तर याचं योग्य उत्तर आहे, भारतीय राज्यघटनेत 3 प्रकारे दुरुस्ती करता येते। पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आतापर्यंत टिंबटिंब वेळा दुरुस्ती केली गेली आहेत। तर याचे 4 पर्याय दिले आहेत, फक्त एकदा, 80 पेक्षा अधिक वेळा, त्यानंतर 74 वेळा आणि शेवटचा पर्याय आहे 2 वेळा। तर याचं योग्य उत्तर आहे, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आतापर्यंत फक्त एकदाच दुरुस्ती केली गेली आहे। पुढचा प्रश्न आहे, या घटना दुरुस्तीच्या पद्धती होत। तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत, संसदेच्या साध्या बहुमताने, संसदेच्या विशेष बहुमताने, संसदेच्या विशेष आणि घटक राज्याच्या बहुमताने आणि घटक राज्याच्या साध्या बहुमताने। तर बघा मित्रांनो, पर्याय आहेत वरील सर्व, त्यानंतर 1, 2 व 3, त्यानंतर फक्त 4 आणि पर्याय 1, 2 व 4। तर याचं योग्य उत्तर आहे, या घटना दुरुस्तीच्या पद्धती होत। तर कोणकोणत्या? संसदेच्या साध्या बहुमताने, संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेच्या विशेष आणि घटक राज्याच्या बहुमताने। तर याचं पर्याय क्रमांक 2 आहे, 1, 2 व 3। तर पुढचा प्रश्न आहे, घटना दुरुस्ती संबंधीचे विधेयक प्रथम टिंबटिंब सभागृहात मांडले जाते। तर याचे 4 पर्याय दिले आहेत, लोकसभा, राज्यसभा, लोकसभा किंवा राज्यसभा आणि विधानसभा। तर घटना दुरुस्ती संबंधीचे विधेयक प्रथम लोकसभेत किंवा मग राज्यसभेत मांडले जाते। पुढचा प्रश्न आहे, घटक राज्याचे नाव बदलण्यासाठी टिंबटिंबची आवश्यकता असते। तर याचे 4 पर्याय दिले आहेत, घटक राज्याच्या विशेष बहुमताची, घटक राज्याच्या साध्या बहुमताची, संसदेच्या विशेष बहुमताची आणि संसदेच्या साध्या बहुमताची। तर याचं योग्य उत्तर आहे, संसदेच्या साध्या बहुमताची। घटक राज्याचे नाव बदलण्यासाठी संसदेच्या साध्या बहुमताची आवश्यकता असते। सर्वोच्च न्यायालयाची स्थापना टिंबटिंब रोजी झाली। तर याचे 4 पर्याय दिले आहेत, 15 ऑगस्ट 1947, 1 मे 1960, 26 जानेवारी 1950 आणि 1 जानेवारी 1948। तर याचं योग्य उत्तर आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी झाली। दुसरा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आता 4 पर्याय दिलेले आहेत। आपण राष्ट्रपतीकडे अर्ज करता येतो, संसदेकडे अर्ज करता येतो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे अर्ज करता येतो, कोठेही अर्ज करता येत नाही। तर त्याचं योग्य उत्तर आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध कोठेही अर्ज करता येत नाही। पुढचा प्रश्न आहे, यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बंधनकारक असतात। आता 4 पर्याय आहे बघा, भारतीय नागरिक, परकीय नागरिक, कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था। तर याचे पर्याय असे आहेत, वरील सर्व, त्यानंतर आहे 1, 3 व 4 म्हणजे भारतीय नागरिक, कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था। त्यानंतरचा पर्याय आहे फक्त 2, परकीय नागरिक आणि पुढचा पर्याय आहे फक्त 1 म्हणजे भारतीय नागरिक। तर याचं योग्य उत्तर आहे, भारतीय नागरिक, कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बंधनकारक असतात। पुढचा प्रश्न आहे, मूळ राज्यघटनेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या। तर 4 पर्याय आहेत त्याचे, 1 सरन्यायाधीश व इतर 7 न्यायाधीश, 1 सरन्यायाधीश व इतर 10 न्यायाधीश, 1 सरन्यायाधीश व इतर 25 न्यायाधीश आणि 1 सरन्यायाधीश व इतर 15 न्यायाधीश। तर याचं योग्य उत्तर आहे, मूळ राज्यघटनेनुसार 1 सरन्यायाधीश व इतर 7 न्यायाधीश असतील असे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या असेल। त्यानंतर आवश्यकतेनुसार सरन्यायाधीश टिंबटिंब यांच्या संमतीने हंगामी न्यायाधीश नेमतो, राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि संसद। तर याचं योग्य उत्तर आहे, आवश्यकतेनुसार सरन्यायाधीश राष्ट्रपती यांच्या संमतीने हंगामी न्यायाधीश नेमतो। पुढचा प्रश्न आहे, आणीबाणी काळात 4 पर्याय दिलेत बघा, नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणता येत नाही, नागरिकांचे मूलभूत हक्क तहकूब होऊ शकतात, काही नागरिकांचे मूलभूत हक्क तहकूब होऊ शकतात आणि यापेक्षा वेगळं। तर याचं योग्य उत्तर आहे, आणीबाणी काळात नागरिकांचे मूलभूत हक्क तहकूब होऊ शकतात। पुढचा प्रश्न आहे, आतापर्यंत भारतात
टिंबटिंब वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती? 8 वेळा, 3 वेळा, 5 वेळा आणि 2 वेळा. आत्तापर्यंत भारतात 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या लेखी ठरावाशिवाय मात्र त्याचे 4 पर्याय आहेत. राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकतो, राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकत नाही, पंतप्रधान आणीबाणीची घोषणा करू शकतो आणि महाभिलेखापाल आणीबाणीची घोषणा करू शकतो. तर याचा पर्याय आहे राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकत नाही. मंत्रिमंडळाच्या लेखी ठरावाशिवाय राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, संकटकालीन परिस्थितीत संसद आणीबाणीचा काळ एका वेळी किती महिन्यांनी वाढू शकतो? तर 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, 3 महिन्यांनी आणि 8 महिन्यांनी. तर संकटकालीन परिस्थितीत संसद आणीबाणीचा काळ एका वेळी फक्त 6 महिन्यांनी वाढू शकते. आणीबाणीचा काळ जास्तीत जास्त टिंबटिंबपर्यंत वाढवता येतो. 2 वर्ष, 3 वर्ष, 1 वर्ष आणि 6 महिने. तर आणीबाणीचा काळ जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वाढवता येतो. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणीत सरकारला टिंबटिंब सरकारचे अधिकार प्राप्त होतात? तर याचं योग्य उत्तर आहे, राष्ट्रीय आणीबाणीत संघ सरकारला राज्य सरकारचे अधिकार प्राप्त होतात. प्रश्न आहे, राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे 4 पर्याय दिले आहेत. सरकारवर बंधनकारक आहेत, केंद्र सरकारवर बंधनकारक आहेत, राज्य सरकारवर बंधनकारक आहेत आणि सरकारवर बंधनकारक नाहीत. याचं उत्तर आहे, राजनीतीची मार्गदर्शक तत्वे सरकारवर बंधनकारक नाहीत. पुढचा प्रश्न आहे, मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास 4 पर्याय दिले आहेत. मूलभूत अधिकारांना प्राधान्य देण्यात येते, मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात येते, दोघांना समान पातळीवर लेखण्यात येते आणि चौथा आहे यापेक्षा वेगळे. तर याचं योग्य उत्तर आहे ब, मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात येते. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायती स्थापना, सर्वांना समान सामाजिक कायदा, स्वतंत्र न्याय विभाग व परराष्ट्र संबंध इत्यादींचा समावेश टिंबटिंबमध्ये होतो. तर 4 पर्याय दिले आहेत, मूलभूत अधिकार, सामाजिक तत्व, आर्थिक तत्व आणि राजकीय तत्व. तर याचं योग्य उत्तर आहे राजकीय तत्व. बघा आता उत्तर कसं होईल, ग्रामपंचायती स्थापना, सर्वांना समान सामाजिक कायदा, स्वतंत्र न्याय विभाग व परराष्ट्र संबंध इत्यादींचा समावेश राजकीय तत्वांमध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे, राज्यनीतीच्या सामाजिक मार्गदर्शक तत्वानुसार सरकारने हे केलं पाहिजे. तर त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. 14 वर्षाखालील सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण, नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न, मादक पेयावर बंदी आणि चौथा आहे वरील सर्व. तर मग राज्यनीतीच्या सामाजिक मार्गदर्शक तत्वानुसार सरकारने 14 वर्षाखालील सर्वांना मोफत सक्तीचे शिक्षण देणे, नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आणि मादक पेयावर बंदी आणणे. नंतरचा प्रश्न आहे, राज्यनीतीच्या आर्थिक तत्वांतर्गत या बाबी येतात. प्रत्येक स्त्री पुरुषाला समान वेतन, संपत्तीच्या विकेंद्रीकरणासाठी प्रयत्न, कामगार हितासाठी प्रयत्न आणि चौथा आहे अ व क. याचं उत्तर आहे अ आणि क. प्रत्येक स्त्री पुरुषाला समान वेतन आणि कामगार हितासाठी प्रयत्न ही राजनीतीच्या आर्थिक तत्वांतर्गत बाबी येतात. नंतरचा आहे, सरकारने मार्गदर्शक तत्व अंमलात आणली नाही तर. अंमलात आणली नाही तर काय होईल? तर मग आता 4 पर्याय दिले आहेत. न्यायालयात दाद मागता येते, न्यायालयात दाद मागता येत नाही, फक्त सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते आणि चौथा आहे सर्वोच्च उच्च न्यायालयात दाद मागता येते. तर सरकारने मार्गदर्शक तत्वे अंमलात आणली नाही तर त्याची न्यायालयात दाद मागता येत नाही. भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर याचे 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. दुसरा आहे पंतप्रधान, लोकसभा आणि राज्यसभा. तिसरा आहे लोकसभा आणि राज्यसभा आणि चौथा आहे फक्त लोकसभा. तर मित्रांनो, भारतीय संसदेमध्ये राष्ट्रपती, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या 3ही गोष्टींचा समावेश होतो. एकचं बरोबर उत्तर आहे अ. दुसरा प्रश्न आहे, संसदेशी संबंधित कलमे कोणती आहेत? तर पर्याय क्रमांक 1 आहे कलम 36 ते 51, दुसरा आहे कलम 12 ते 35, तिसरा आहे कलम 8 ते 12 आणि चौथा आहे कलम 79 ते 122. संसदेशी संबंधित कलमे आहेत कलम 79 ते 122. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. भारतीय संसद टिंबटिंब आहे. याचे पर्याय दिले आहेत एकगृही, द्विगृही, त्रिगृही आणि यापेक्षा वेगळे. भारतीय संसद ही द्विगृह आहे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. टिंबटिंब हे संसदेचे 2 सभागृह आहेत, लोकसभा व राज्यसभा, विधानसभा व विधान परिषद, लोकसभा व विधानसभा, राज्यसभा व विधानसभा. तर लोकसभा
व राज्यसभा हे संसदेचे 2 सभागृह आहेत। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। राष्ट्रपती हा टिंबटिंबचा सदस्य असतो, पर्याय क्रमांक अ आहे। लोकसभेचा सदस्य असतो, पर्याय क्रमांक ब। राज्यसभेचा सदस्य असतो, पर्याय क्रमांक क। कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य असतो आणि पर्याय क्रमांक ड कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो। म्हणजेच राष्ट्रपती हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो। पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे। याचे 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे राज्यसभा, दुसरा लोकसभा, तिसरा विधानसभा आणि चौथा आहे विधान परिषद। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्यसभा। म्हणजेच राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे। पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे। तर त्याचेही 4 पर्याय दिले आहेत, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ लोकसभा। लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे। तर या 2 प्रश्नांमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे। पुढचा प्रश्न आहे, लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा टिंबटिंब असतात। पर्याय 4 दिलेले आहेत, कमी आहेत, जास्त आहेत, तेवढेच आहेत आणि काही विशेष काळात वाढतात। तर याचं उत्तर आहे लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा जास्त आहेत। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी परीक्षेकरिता जी महत्त्वाची प्रश्न राज्यघटना या विषयावर आहेत ती आपण आज घेतलेली आहेत। तर अशाच प्रकारे परीक्षेपर्यंत वेगवेगळ्या संभाव्य प्रश्नांची आपण सराव करणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझा हा व्हिडिओ आहे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद मित्रांनो।